नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नोकरी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, हे पहा, भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाची मेगा भरती. एकदम मित्रांनो खूप जास्त जागा सुटलेल्या आहेत. 13,735 जागा आहेत मित्रांनो. आपली SBI क्लर्क भरती आहे मित्रांनो. SBI बँक आहे, त्यात क्लर्क पदाची भरती सुटलेली आहे आणि तब्बल मित्रांनो जागा 13,735 जागा आहेत. जवळपास 14,000च्या आसपास मित्रांनो जागा आहेत. आता त्या जागा कोणत्या कशा आहेत सगळं एकदम ॲक्युरेट इन्फॉर्मेशन तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बाबा त्याचा अभ्यासक्रम काय आहे, सिलेबस कोणता येणार आहे, विषय कोणते आहेत परीक्षेला विचारले जाणार आहेत, ते शैक्षणिक पात्रता काय आहे, वय काय आहे, एकदम डिटेल माहिती, सगळी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये. तेव्हा मित्रांनो, SBI क्लर्क भरती 2024 भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 13,735 जागासाठी मेगा भरती. समजले मित्र तुम्हाला? आता हे बघा, ही रिक्रुटमेंट आहे बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया ही जाहिरात आहे एकदम. कारण तुम्हाला एकदम बाबा लेटेस्ट शिकलेलं मित्रांनो. टाइम 2024 बघा, रिक्रुटमेंट ऑफ ज्युनियर असोसिएट्स कस्टमर सपोर्ट अँड सेल्स, स्टेट बँक ऑफ इंडिया. बघा तुम्हाला म्हणजे समजून यावं खरी माहिती, कोणत्याही प्रकारची खोटी माहिती नाही, एकदम रिअल मित्रांनो भरती सुटलेली आहे. तब्बल 14,000 पदे आहेत मित्रांनो. आता आपण पदाचं नाव व तपशील पहा मित्रांनो. तर पद क्रमांक 1 आहे पहा, ज्युनियर असोसिएट लिपिक कस्टमर सपोर्ट अँड सेल्स, हे मित्रांनो पदाचं नाव आहे. आणि पदसंख्या मित्रांनो 13,735. 13,735 मित्रांनो पद आहे, पदाचं नाव आहे. पुढे पहा, त्याच्या आपण आता शैक्षणिक पात्रता कोणते, तर कोणत्याही शाखेतील पदवी मित्रांनो तुम्ही पदवी तुमची कंप्लीट पाहिजे. BA असू द्या, BSc असू द्या, किंवा आपलं BCom असू द्या, किंवा BBA असू द्या, BCA असू द्या, कोणत्याही प्रकारची पदवी तुमची मित्रांनो पदवी पाहिजे. तुमच्या ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट पाहिजे, त्याच्यानं तुम्ही एकदम अप्लाय करू शकता मित्रांनो. बघा 13,000 पदे आहेत, जवळपास पदं पण मित्रांनो भरपूर आहेत. त्याने तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल तर मित्रांनो तुम्ही नक्कीच या भरतीला फॉर्म भरा. तर आता मित्रांनो, आता आपण पाहू परीक्षेचा अभ्यासक्रम काय नक्की. तर परीक्षेचा अभ्यासक्रम मी थोडक्यात सांगू तुम्हाला. हे पहा, आता सर्वात पहिले आता परीक्षेचा अभ्यासक्रम कसा आहे मित्रांनो, एक राहणारी पूर्व परीक्षा, एक राहणारी मुख्य परीक्षा. आता जो पूर्व आणि मुख्य परीक्षेचा माध्यम कोणते तुम्हाला सांगतो, पेपर कोणत्या भाषेत असणार आहे. तर एक पूर्ण त्यांनी प्रत्येक राज्याचं दिलेलं आहे मित्रांनो. तर थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, आपल्या महाराष्ट्र राज्याचं बघा, इंग्लिश, हिंदी, मराठी हे मित्रांनो असणारे परीक्षेचे माध्यम. इंग्लिश, हिंदी, मराठी आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी परीक्षेचं माध्यम राहणार आहे. आता जी पूर्व परीक्षा सिलेबस काय आहे ते तुम्हाला सांगतो. हे बघा मित्रांनो, फेज 1 प्रिलिमिनरी एक्झामिनेशन, ऑनलाईन प्रिलिमिनरी एक्झामिनेशन कन्सिस्टिंग ऑफ ऑब्जेक्टिव्ह टेस्ट ऑफ 100 मार्क्स. मित्रांनो 100 मार्काचं वस्तुनिष्ठ प्रश्न राहणार आहेत, ऑनलाईन असणार आहे. दिस टेस्ट वुड बी 1 hour ड्युरिंग कन्सिस्टिंग ऑफ 3 सेक्शन ॲज फॉलोज. सेक्शन कोणते आहेत बघा मित्रांनो, इंग्लिश लँग्वेज मिडियम ऑफ एक्झाम, इंग्लिशचा पेपर असणार आहे मित्रांनो. त्याचं माध्यम परीक्षा राहणार आहे इंग्लिश. 30 प्रश्न असणार आहेत, 30 मार्काला. वेळ असणार तुमच्याकडे 20 मिनिटं. दुसरे मित्रांनो बघा, न्यूमेरिकल ॲबिलिटी म्हणजे थोडक्यात गणित. मिडियम ऑफ एक्झाम असणार मित्रांनो इंग्लिश, हिंदी आणि मराठी. तर याचे 35 क्वेश्चन 35 मार्काला आणि वेळ असणार मित्रांनो 20 मिनिटं. तिसरा आहे मित्रांनो रिजनिंग ॲबिलिटी, म्हणजे आपली बुद्धिमत्ता मित्रांनो. मिडियम ऑफ एक्झाम असणार मित्रांनो तुमचं इंग्लिश, मराठी, हिंदी, याच्या पण 35 क्वेश्चन असणार आहे 35 मार्काला. याच्याकडे मित्रांनो असं टाईम राहिला आहे 20 मिनिटं. तर बघा, एकूण 100 क्वेश्चन 100 मार्काला मित्रांनो. वेळ राहणार आहे 1 तास मित्रांनो. हा मित्रांनो झाला तुमच्या जी पूर्व परीक्षा होणार आहे मित्रांनो, तो पूर्व परीक्षा एकदम ॲक्युरेट सिलेबस. 3 विषय मित्रांनो एकदम व्यवस्थित निवडून घ्या. बरं की फक्त थोडे ॲडव्हान्स लेवलचं विचारलं जातं, तुम्ही जर तयारी केली तुमचं नक्कीच होऊन जाईल. आता आपण पूर्व परीक्षा मी तुम्हाला सिलेबस समजून सांगितलं मित्रांनो. त्याचा एक सर्वात तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, कारण त्याच्यामुळे तुम्हाला नक्की समजेल बाबा आपल्याला नक्की कोणते विषय आहेत हे तुम्हाला अभ्यासक्रम कळेल. आता आपण पाहू मुख्य परीक्षा. तर हे बघा मित्रांनो, फेज 2 मेन एक्झामिनेशन सेक्टर ऑफ ऑनलाईन मेन एक्झाम वुड बी ॲज फॉलोज. बघा, जनरल पब्लिक फायनान्शियल अवेअरनेस मित्रांनो, म्हणजे आर्थिक म्हणजे थोडं अर्थव्यवस्था व आपलं GKचे क्वेश्चन पडणार. मिडियम एक्झाम असतात मित्रांनो इंग्लिश, हिंदी, मराठी. नंबर ऑफ क्वेश्चन 50 क्वेश्चन आहे मित्रांनो, 50 मार्काला. वेळ आहे 35 मिनिटे. दुसरा आहे मित्रांनो जनरल इंग्लिश विषय असणार आहे. मीडियम ऑफ एक्झाम बघा इंग्लिश, त्याचे
क्वेश्चन असणार आहे 40 मार्काचा आणि वेळ असणार तुमच्याकडे 35 मिनिटे. आता क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये गणित असणार मित्रांनो. मिडवे एक्झाम तुम्हाला सांगितलं मागच हिंदी, मराठी, इंग्लिश. नंबर ऑफ क्वेश्चन असणार मित्रांनो 50, मॅक्सिमम 50 मार्क मित्रांनो. ड्युरेशन असणार 45 मिनिटं. चौथा क्वेश्चन आहे मित्रांनो रिझनिंग ॲबिलिटी अँड कम्प्युटर ॲप्टिट्यूड म्हणजे बुद्धिमत्ता आणि मित्रांनो संगणकावर आधारित क्वेश्चन विचारणार. मिळवत असणार तुमची मराठी, हिंदी, इंग्लिश. इथे 50 क्वेश्चन 50 मार्काला मित्रांनो. वेळ असणार 45 मिनिटे. तर मित्रांनो 190 क्वेश्चन असणार 200 मार्काला. तुमच्याकडे टाईम आहे 2 तास 40 मिनिट. ह्यो पूर्णपणे तुमची जी मुख्य परीक्षा होणार आहे त्याचा सिलेबस आहे मित्रांनो. एक तुम्ही काम करा, या सिलेबसचा स्क्रीनशॉट काढून घ्या. हा मी एकदम JR मधला जो तुमच्या JR मधला जो तुम्हाला मेन्शन केलेला आहे त्याचा मी स्क्रीनशॉट टाकला आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो. हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला जर समजलं नसेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ रिव्ह्यूज करून पहा किंवा मित्रांनो तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. तुम्हाला एकदम उपयुक्त ठरेल. आता आपण वयाची अट पाहू मित्रांनो. वयाची अट पहा. 1 एप्रिल 2024 रोजी 20 ते 28 वर्ष. जर तुम्ही SC किंवा ST कॅटेगरीमधून असाल तर 5 वर्ष सूट भेटेल आणि जर तुम्ही OBC मधून असाल तर 3 वर्षाची सूट भेटेल. म्हणजे थोडक्यात ST कॅटेगरीचा विद्यार्थी मित्रांनो वय वर्ष 33 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतो. OBC कॅटेगरीचा विद्यार्थी वय वर्ष 31 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतो. जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमधून येतात मित्रांनो ते मित्रांनो 28 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. हे झाले मित्रांनो वयाची अट. आता मित्रांनो नोकरीचं ठिकाण पहा मित्रांनो. SBIची भरती असताना मित्रांनो नोकरीचं ठिकाण राहणार आहे मित्रांनो संपूर्ण भारतामध्ये राहणार आहे. आता फी पहा मित्रांनो. जे विद्यार्थी जनरल, OBC, EWS या कॅटेगरीमधून येतात त्यांना 750 रुपये फी आहे. आणि जे विद्यार्थी SC, ST, PWD आणि जे एक्स सर्व्हिसमॅन असतील मित्रांनो कोणत्याही प्रकारची फी नाही मित्रांनो. बघा मित्रांनो जे SC, ST, PWD एक्स सर्व्हिसमॅन फी नाही. फक्त जनरल, OBC, EWS त्यांना 750 रुपये फी आहे मित्रांनो. आता मित्रांनो महत्त्वाच्या तारखा पाहून घ्या. महत्त्वाच्या तारखा सांगतो तुम्हाला. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जानेवारी 2025 मित्रांनो. ऑनलाईन अर्ज आत्तापासून सुरू झालेले आहेत. आता ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख मित्रांनो 7 जानेवारी 2025 आहे. पूर्व परीक्षा मित्रांनो तुमची फेब्रुवारीमध्ये पूर्व परीक्षा होणार मित्रांनो. तुमच्याकडे मित्रांनो फक्त दोन अडीच महिने आहेत मित्रांनो. एकदम व्यवस्थित तुमची तयारी असेल. फक्त ॲडव्हान्स लेवलचं क्वेश्चन वगैरे विचारले जातात त्याची व्यवस्थित तयारी मित्रांनो. आणि मुख्य परीक्षा लगेच मित्रांनो मार्च आणि एप्रिलमध्ये होणार आहे मित्रांनो. मार्च एप्रिल मुख्य परीक्षा झाली की जून जुलैमध्ये तुमचं जॉईनिंग पण होत जाईल. तुमच्याकडे एक सुवर्ण संधी आहे मित्रांनो. आणि तब्बल मित्रांनो 14,000 पदं आहेत. पदं पण थोडी केल्यानंतर 14,000 पदं आहेत. आणि एक SBI मित्रांनो एक सेंट्रल गव्हर्नमेंट नाव दिली बँक आहे. त्या बँकेमध्ये तुम्हाला क्लर्कचा एक जॉब भेटू शकतो मित्रांनो. तर मित्रांनो काय करायचं तुम्हाला आता तुम्हाला एकदम डिटेल्स माहिती मी सगळं सांगितली. तुम्ही फक्त जो मी परीक्षेचा सिलेबस सांगितला त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या मित्रांनो. आणि आता मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांची ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं असेल. तुम्हाला काय करायचे तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे नक्की त्याला समजेल बाबा भरती सुटली SBIची. आणि तो विद्यार्थी मित्र नक्की त्याचा अभ्यास चांगला असेल ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल तर मित्रांनो नक्कीच फॉर्म भरू शकतो. आणि तुम्ही एकदम SBI म्हणजे मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंटची बँक आहे. त्यात तुम्हाला जॉब करण्याची सुवर्ण संधी आहे. 14,000 जागा आहे मित्रांनो. परत अशा जागा सुटू शकत नाही मित्रांनो. त्यासाठी तुम्ही आत्ताच सुवर्ण संधी तब्बल 14,000 जागासाठी मित्रांनो नक्कीच फॉर्म भरा. तर मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्याला मित्रांनो ज्याची पदवी झाली असेल तो इतर कोणत्याही तयारी करत असेल त्याला त्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि तो मित्रांनो नक्कीच त्या एक्झाम करून तो सिलेक्ट होऊ शकतो. तर त्यासाठी तुम्ही जास्तीत व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांनो. आणि जर तुमच्या काय पण तुमच्या मनात शंका असतील तर आपल्याला कमेंट करा. नक्कीच तुमचं प्रश्नाचं निर्मूलन केलं जाईल. तर मित्रांनो चॅनलला आपलं मराठी कॉर्नर या सबस्क्राईब नक्की करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.